नेपाळची राजधानी काठमांडू या ठिकाणी आज एक अभूतपूर्व असा संघर्ष बघायला मिळालाय। नेपाळ सरकारनं सोशल मीडियावरती घालण्यात आलेल्या बंदीवरून तरुणाई प्रचंड आक्रमक झाली आणि या सगळ्याच्या विरोधात काठमांडूमध्ये आज मोठ्या संख्येने हे सगळे आंदोलक रस्त्यांवरती उतरले। यावेळेला भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावरती घातलेल्या बंदीच्या विरोधात आंदोलकांनी जोरदार निषेधही व्यक्त केलाय। मात्र या आंदोलनाला हिंसक वळण सुद्धा लागलं। आंदोलक आणि पोलीस यांच्यामध्ये संघर्ष झाला आणि यामध्ये काही आंदोलकांचा मृत्यू सुद्धा झालाय। नेपाळमध्ये नेमकं काय घडलंय जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। ही दृश्य आहेत नेपाळच्या संसदेबाहेरची। नेपाळ सरकारनं 3 सप्टेंबरला काही सोशल मीडिया ॲप्सवर बंदी घातली। यामध्ये फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्राम आणि ट्विटरसह तब्बल 26 ॲप्सचा समावेश आहे। त्यामुळे नेपाळमधील तरुणाई रस्त्यावर उतरली। यात मोठा सहभाग होता तो जनरेशन झेड अर्थात जेन झीचा। अगदी विशीतले हे तरुण आक्रमक झाले आणि त्यांनी नेपाळची राजधानी काठमांडूतील संसद भवन गाठलं। मात्र काही वेळातच हे आंदोलन चिघळलं आणि आंदोलक विरुद्ध पोलीस असा संघर्ष पेटला। मैं काठमांडू की माइती घर मंडाला के इलाका में हूँ। काठमांडू के माइती घर मंडाला से लेके बानेसर तक का इलाका, इधर जहाँ दिख रहे हैं ये बानेसर का इलाका है और ये बानेसर से लेके माइती घर मंडाला तक तकरीबन 5 किलोमीटर क्षेत्र में युवा लोगों का आज प्रदर्शन है। खास करके जेन जी युवा पुस्ता जिनका कहना है कि हमें बोलने दो सरकार। मैं एक युवा से बात करना चाहूँगा, उनसे हम सवाल करना चाहेंगे कि क्या आप लोग क्यों आंदोलन कर रहे हैं? हमारा आंदोलन का मुख्य उद्देश्य ये है कि सरकार बहुत करप्ट है और करप्ट इतना हो गया कि फाइनली आके सोशल मीडिया भी बंद कर दिया। तकरीबन कितने युवा आज सड़क उतरे होंगे? मेरे विचार में तकरीबन 1 लाख होंगे। पण मुळात सरकारनं या ॲप्सवर बंदी का घातली? फेसबुक, यूट्यूब, इन्स्टा आणि ट्विटर सारखी काही ॲप्स नेपाळमध्ये नोंदणीकृत नाहीत। संबंधित प्लॅटफॉर्मशी नेपाळच्या दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडे नोंदणी नाही। सरकारकडून संबंधित ॲप्सना 28 ऑगस्टला 7 दिवसांची मुदत देण्यात आली होती। 3 सप्टेंबरला ही मुदत संपली आणि सरकारकडून या ॲप्सवर बंदी घालण्यात आली। बंदी असलेल्या ॲप्सनी नोंदणी केल्यास त्याच दिवशी हे ॲप सुरू होतील असं सरकारकडून स्पष्टही करण्यात आलं। मात्र टिकटॉक, वायबर, विटा, निंबस, पॉप्युलाइव्ह या ॲप्सनी नोंदणी केली। टेलिग्राम आणि ग्लोबल डायरी यांच्या मंजुरीची प्रक्रिया ही सुरू आहे। आता यात दुसरा मुद्दा असा आहे की नेपाळचे पंतप्रधान के.पी. ओली आणि त्यांच्या सरकारवर गेल्या काही काळात भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत। यावरून सोशल मीडियात सरकारवर सातत्यानं विरोध पाहायला मिळत होता। हा विरोध दडपण्यासाठी सरकारनं सोशल मीडिया ॲप्सच बंद केली आणि म्हणूनच अगदी शाळकरी विद्यार्थ्यांपासून ते कॉलेजवयीन तरुण तरुणी या बंदी विरोधात आणि भ्रष्टाचाराविरोधात पेटून उठले। गेल्या काही वर्षांमध्ये नेपाळमधील एकूणच राजकीय घडामोडी पाहता नेपाळमध्ये एक पद्धतीचं राजकीय ध्रुवीकरण झाल्याचं दिसून येतं। एकीकडे जे ओली सरकार आहे ते चीनच्या प्रभावाखाली आहे, साम्यवादाकडे झुकणारं आहे, तर दुसरीकडे एक उजव्या मतप्रवाहाचा जो नेपाळमधली पूर्वीची राजेशाही होती आणि तिचं कुठेतरी पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न राजे ज्ञानेंद्र यांच्याकडनं होतो आणि त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात समर्थन मिळतं आहे। त्यामुळे एक पद्धतीचं ध्रुवीकरण हे नेपाळच्या राजकारणामध्ये दिसून येत आहे। ते ध्रुवीकरण या निदर्शनांच्या पाठीशी आहे की काय अशा प्रकारची शक्यता ही देखील नाकारता येत नाहीये। या सगळ्या आंदोलनादरम्यान काही आंदोलकांचा मृत्यू झाला। त्यानंतर सरकारनं तरुणाईच्या मागण्यांबाबत ठोस पावलं उचलण्यास सुरुवात केली। भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया ॲप्स विरोधातील संघर्ष नेपाळच्या रस्त्यांवर दिसला। सरकार विरोधातलं हे आंदोलन चिघळलं। 15 पेक्षा जास्त जणांना जीव गमवावा लागला। या सगळ्या घडामोडींनंतर व्हॉट्सॲप, फेसबुक आणि ट्विटरसह सोशल मीडिया ॲप्स सुरू करण्यात आलेली आहेत। पण पेटलेलं आंदोलन शमवण्याचा नेपाळ सरकारचा हा प्रयत्न कितपत यशस्वी ठरतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।